माता ग्रामस्थ विकास मंडळ यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. त्याचसोबत PSI साळुंके साहेब आणि त्यांचे कोकण म्हणजे अनेक अद्भुत जागांचं माहेरघर. असेच एक ठिकाण ज्याला रत्नागिरीचा मिनी महाबळेश्वर म्हटलं जातं. पण आज आपण इथे फक्त निसर्ग पाहायला नाही तर एका अतिशय प्राचीन परंपरेचे साक्षीदार व्हायला आलोय. ते म्हणजे इथे भरणारी वार्षिक मुस्कुंद ऋषीची जत्रा, जी आपल्या विचारांपेक्षाही प्राचीन आहे. आणि ज्या पवित्र गावात ही जत्रा भरते ते म्हणजे माचाळ. गुड मॉर्निंग. तर हे आहे माझं गाव छोटासा कोचरी आणि तळेवाडी. आणि हे इकडे ग्रामपंचायत आहे, त्याच्या अपोजिट माझं घर आहे. हे गुरुचं घर आहे. सकाळी झोपलेलं तर सकाळी एवढं काही दिसलं नाही. आता सगळ्यांची घरं बांधतात म्हणून एवढं काही चांगलं दिसत नाही. सगळी हे पडले वाळू वगैरे. बघू आता कोण जत्रेला जाते. गुरुला कसं तरी कन्व्हिन्स केलं जत्रेला जाण्यासाठी. आणि जत्रामध्ये तिकडे ते दिसते ना वरती, तिकडे जत्रा चालू आहे वरती आणि इथून जायचं आहे. राम राम, मी योगी आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पण ह्या ब्लॉगमध्ये आपण कोणती जागा एक्सप्लोअर करणार नाही आहोत. तर हे माझं गाव आहे कोचरी, ज्याच्यामध्ये मी आत्ता सध्या उभा आहे. आणि माझ्या मागे माझी पूर्ण वाडी आहे. आणि मी सध्या फक्त एका कारणासाठी आलो आहे, ते म्हणजे महाशिवरात्र. बहुतेक 10, 11, 12 वर्ष मी नव्हतो आलो मुस्कुंद ऋषीच्या जत्रेसाठी. तर यावर्षी मी आलो आणि मी तुम्हाला पण ह्याची जत्रा कशी असते ती दाखवतो. माचाळच्या पायथ्याशी असलेलं हे गाव म्हणजे कोचरी, ज्याला चारही बाजूंनी डोंगरांनी घेरला आहे. गावातली कोणती जर फेवरेट जागा असेल तर माझी ही आहे. कारण इथून जो व्ह्यू दिसतो ना, बघा हे इथून सगळं पूर्ण वाडी दिसते आमची अशी. आणि मला नाही कंटाळा आहे तिकडे. किती वेळ पण बसा, कंटाळा अजिबात येणार नाही. तर हे आहे दत्ताचं मंदिर. मुस्कुंद ऋषी म्हणजे माथाळला जाण्यासाठी दोन म्हणजे बेस आहेत, एक तर कोचरी नाहीतर मग केळवली. आणि मी कोचरीमध्येच राहतो तर मी इकडून प्रिफर करेल. तुम्हाला हा इझी वे आहे एकदम जाण्यासाठी, कारण रोड पूर्ण अर्ध्यापर्यंत आहे इथून. आणि ते जे समोरचे डोंगर दिसत ना, तिकडे आहे मुस्कुंद ऋषी. बाबा वरती मंदिर पण आहे कुठे? शंकराचं. मुस्कुंद ऋषीला. शंकराचं मुस्कुंद ऋषीला. मुचकुंद ऋषी. शंकराचं मंदिर नाही, मुचकुंद ऋषी. वर घुमट आहे. अच्छा, साधूंचं ना. ठीक आहे, चालेल. झालं, तयार करतो. आम्ही चाललो यात्रेला. गाडीची अरेंजमेंट केली, आता येते गाडी. इकडे आम्ही लोक इथे दुकानात वाट बघतोय. 12 सीटा पाहिजेत काय पण करून देवायला सांगितले आता. आणि यायला बघू आता येतोय यार. चला माचाल माचाल माचाल, 100 रुपये माचाल. गाडी आता आली इकडे देवेदालची. वरती बसणार आहेत. माचाळला जाण्यासाठी आपण कोचरी गावातून प्रवासाला सुरुवात केली आहे. कोचरी गावातून वर जाणारा रस्ता म्हणजे हिरव्यागार झाडीतून जाणारा वळणावळणाचा रस्ता. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला लागते गुरववाडी. गुरववाडी हे माचाळच्या पायथ्याला बसलेलं एक छोटं आणि अतिशय सुंदर गाव आहे. इथूनच खऱ्या अर्थाने माचाळच्या चढणीला सुरुवात होते. थोडा कच्चा रस्ता असला तरी इथून दिसणारे निसर्गाचे दृश्य शब्दात वर्णन करण्यासारखे नाहीत. झिगझॅग प्लॅटचा रस्ता इकडे आपण जाण्यासाठी वरती. अजून गाडीमध्येच आहोत. जसे आपण गुरवाडी सोडून भोजवाडीमध्ये प्रवेश करतो तसे खाली दिसणारे कोचरी गावचे आणि आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांचा परिसर अधिकच विलोभनीय दिसू लागतो. हा रस्ता एखाद्या सापासारखा डोंगराला विळखा घालून वर चढत आहे असा जाणवतो. एका मागोमाग एक येणारी ही तीव्र नागमोडी वळणे पार करताना ड्रायव्हिंगचा कस लागतो. पण जशी गाडी वर जाते तसा सह्याद्रीचा अथांग विस्तार डोळ्यांसमोर दिसू लागतो. हा रस्ता जो थेट मुस्कुंद ऋषींच्या पावनभूमीत म्हणजेच माचाळच्या विस्तीर्ण पटावर घेऊन जातो. तर हे लास्ट स्टॉप आहे. ते पार्किंग म्हणजे ते गाडी लागल्या. इथून पुढे रोड चालत जायचंय, ते पण अर्धा तास तिकडे फरती पुढे. 12 जण तयार केलेले, सगळे जास्त तयार झालेत तसे.
हे पहिलेची माणसं असे चालतच यायचे, पण आता गाडीचं हे झाल्यापासून मग गाडीने येतात पण ते अर्धवट पर्यंत, आणि मग इथून पुढे चालत जायचं असं. ही पायवाट अशी बनवली आहे. आणि लोकेशन नाही मिळालं म्हणून झेंडे पण लावलेत वरती. सर्व भाविक दर्शन, सगळे हे जे माझ्या मागे आहेत ना सगळे जत्रेला चालले, आणि आम्ही लोक पण जत्रेला चाललोय. सभोवताली उंच झाडं, वेली आणि जंगली फुलांचा सुगंध आला तर समजून जा आपण माचालला पोचलो. हेच तर आहे माचाळचं खरं सौंदर्य. आता एक पाण्याची तळी येणार आहे इथून पुढे, त्याच्या इथून मग अजून थोडं वरती चालायचंय. आले मुस्कुंद ऋषी, पण इथं वरती आलं तर अजून थकायला होतं यार, अजून वरती चालायचं. हे बघा हे कसे चालतात मला काय कळत नाही. पण त्यांच्या डोक्यावरती ना काय लाडू ना काय आहे लाडू. जेव्हा जंगलाच्या आत जातो तेव्हा अनेक पक्ष्यांचे आवाज, त्यासोबत कडीपत्त्याचा सुगंध दरवळत असतो. या भागात मोठ्या प्रमाणात कडीपत्त्याचे वृक्ष आढळून येतात. याच वाटेवर पुढे मिळते बारमाही वाहणारी ही नदी, जिथे जाण्या अगोदरच पाण्याचा खळखळ आवाज ऐकू यायला लागला आहे. त्याच दिशेने आता आपण चाललो आहोत. ही फक्त नदी नाही, तर ही मुस्कुंद ऋषींच्या आशीर्वादाने वाहणारी एक पवित्र धारा आहे, जिचं पाणी काचेसारखं स्वच्छ आणि थंड आहे. भाविक जाताना इथूनच पाणी पितात आणि पुढे सरकतात. आजूबाजूचं पाणी उन्हाळ्यात आटतं, तरी हे मात्र बारमाही पाणी असतं. ते एका झऱ्यातून वाहतं. पाण्याच्या तळीच्या हितून संघर्ष करावा लागतो या घनदाट जंगलाचा. घनदाट असलं तरी मनाला शांत देणारे हे जंगल, आणि याच्याच कुशीत वसली आहे मुस्कुंद ऋषीची गुहा. वर्षातून एकदा लागणाऱ्या या जत्रेच्या गर्दीत शिरलं की सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ती म्हणजे इथली लागलेली छोटी दुकानं. कुठेतरी पेढे आणि प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करताना लाह्यांचे लाडू, कुठेतरी गरम भजी आणि वड्यांचा खमंग सुवास सुटलाय. लहान मुलांसाठी तर हे एक स्वर्गच. खेळणी आणि लाकडी शिट्ट्यांची ही दुकानं पाहून लहानपण डोळ्यासमोर येते. मुस्कुंद ऋषींच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भक्त या दुकानाच्या मोहजालात अडकल्याशिवाय राहत नाही. हे दुकानं फक्त व्यवसाय करत नाहीत, तर ती या जागेचा आनंद द्विगुणीय करतात. मोठा ऍक्सिडेंट झाला इकडे बघा, हसताय सगळे लोक तोंड काढून. मी घाबरलो एकदम काहीतरी. त्यांना हसायला सांगा ना. भाई भाई खूप मोठा जोक झाला आता इकडे बघा. ते बघा ही लाईन आहे, तिथून लाईन चालू केलेली मागून. मुस्कुंद ऋषीच्या जयघोषात जेव्हा ही सजलेली पालखी मंदिराबाहेर आपल्या जागेवर बसते, तेव्हा भक्त आपल्या पूर्ण झालेल्या नवसाचे आभार भागवताना देवीला नारळ आणि ओटी भरतात. या गुहेचा संबंध त्रेतायुगाशी जोडलेला आहे. जेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू होतं, तेव्हा दानवांकडे सेनापती नव्हता. त्यावेळी राजा मुस्कुंद यांनी असुरांचा पराभव करून देवांची मदत केली होती. त्यामुळे इंद्रदेवाने त्यांना वर म्हणून एका नजरेत कोणालाही भस्म करण्याची ताकद दिलेली. द्वापर युगात जेव्हा भगवान श्रीकृष्णाला कालवयन नावाचा राक्षस त्रास देऊ लागला, तेव्हा कृष्ण पळत ह्याच गुहेत येऊन थांबले आणि स्वतः एका कोपऱ्यात लपले. शिवाय आपलं पितांबर झोपलेल्या मुस्कुंद ऋषीवर टाकलं. कालवयन
रागाने आला आणि कृष्णाला झोपलाय असं समजून मुचकुंद यांना लाथ मारली. त्यामुळे मुचकुंद यांची निद्रा भंग झाली. मुचकुंद या ऋषींनी जसे डोळे उघडले आणि समोर उभ्या असलेल्या राक्षसाला पाहिलं तर तो क्षणात जळून खाक झाला. पूर्ण गुहेत वाकूनच दर्शन घ्यावं लागतं. शिवाय आतमध्ये शंकर, गणपती आणि वरती विठ्ठल असे मंदिरं आहेत. छोटी अजून एक छोटी गुहा इकडे आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आहेत. छोटे म्हणजे ते उभं नाही राहू शकत आतमध्ये. थांबा आता येऊ देत सगळं. हरिशाव हा पांढरा कळस जो कोथरी गावातून दिसतो आणि इथूनच 360 व्ह्यू दिसतो संपूर्ण सह्याद्रीचा. दर्शन वगैरे झाले आता आणि इकडे खाली महाप्रसाद असणार आहे. म्हणजे सर्व भक्तांसाठी असतो हा सर्व महाप्रसाद इकडून. तर तोच घ्यायला आम्ही लोक आता चाललोय. इथून खाली आहे थोडं उतरल्यावरती. ब्लॉगचा शेवट करताना इथला महाप्रसाद करू. जत्रेला आलेला कोणताही भक्त इथला महाप्रसादाशिवाय परत जात नाही. हजारो लोक एकाच वेळी निसर्गाच्या सानिध्यात पंक्तीत बसून हा महाप्रसाद ग्रहण करतात. तेही कोणताही भेदभाव न करता. आणि त्यांच्या मनात उरते ती फक्त माणुसकी आणि श्रद्धा.